पहिल्या गटात दुसरा आणि तिसरा गट तयार राहायचा आणि 3 पळून आला की 4 5 6 3 गट बरोबर जातील. आपण ही गाड्या झुपायच्या मार्गाला लागायचं. लाईव्हचा आवाज येणार सोन्या मंडप हे बघा. सचिन दादा काय म्हणते, लाईव्हला आवाज येत नाही. आणि पंचांचा निर्णय हा अंतिम म्हणजे अंतिम राहणार आहे. याचे बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे. लॉबी टचला निघालाय, तास पलटीला निकाल नाही आणि पुढचा निकाल जो बैलाचा या ठिकाणी अवयोग पुढे दिसल आणि त्याच्यावरती निकाल दिला जाणार आहे. आणि खाली या ठिकाणी पट्टी टाकले. पट्टीचा वापर बैलगाडी मालकांनी करायचा आहे. हा अशी शिस्त पाहिजे. पहिल्या गटापासून फायनल पर्यंत अशी शिस्त पाहिजे, तर अपघात होणार नाही. माणसांना किती या ठिकाणी मागं का सांगलं जात आहे, माणसं याचा विचार करत नाहीत. आणि माणसाने खरंच आपण विचार मनाला करा. अजिबात पुढे कोणी यायचं नाही. बापू सोडा, एकच गाडी सोडा. आणि लक्षात घ्या, फिल्डिंग कोणी लावायची नाही. बैलगाडी मालक या ठिकाणी कमिटीचं म्हणणं आहे फिल्डिंग लावली, गाडी या ठिकाणी पूर्णपणे बाद असणार आहे. आजी दादा फिल्डिंगचं सांगा. या ठिकाणी ट्रिपल हिंद केसरी प्रसिद्ध बैलगाडी मालक आमचे मार्गदर्शक गौतम बाया काकडे निंबूतकर या ठिकाणी उपस्थित झाले. आपण या ठिकाणी वरती यायचं आहे. सुटला सुंदर अशा मैदानातील गट क्रमांक 1 सुटला. माननीय संग्रामसिंह देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या संग्राम केसरी मैदानातला गट क्रमांक 1 पळतोय आणि 1 मध्ये एकच गाडी पळतोय. डावीला माणके आणि उजवीला बकासूर. सुंदर अशा गाडीचा तितका सुंदर जॉके बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकर. येऊ द्या, चला अलाराम वाजवा. फक्त 5 मिनिटाचा टायमिंग आहे आपल्याला.